आपल्याला 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे गणित भाग 2 10वी गणित भाग 2 या पेपरमध्ये काही प्रमेय विचारले असतात। तर त्यातले मी जी महत्त्वाचे 4 जास्तीत जास्त महत्त्वाचे प्रमेय 4 आहेत ते मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडून दाखवत आहे। पहा ते त्यातला पहिला प्रमेय पहा, ते असं आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते। हे सिद्ध करा, असा प्रश्न असतो। पहा आता प्रश्न काय आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते। हे आपल्याला सिद्ध करायचे आहे। काय करायचं असतं, सांगितल्याप्रमाणे आपण पहिली आकृती काढायची। ते पहा कशी, त्रिकोणाच्या म्हणजे आपण कमीत कमी त्रिकोण काढला पाहिजे। पहा समजा असा आपण त्रिकोण काढला, ABC, नावे कोणते पण द्या। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, पहा आपण त्रिकोण काढला, पुढे काय म्हटले, एका बाजूला समांतर असणारी रेषा। मग ही बाजू आहे की नाही, हिला समांतर अशी होऊ शकते, ही बाजू आहे हिला समांतर होऊ शकते, हिला समांतर होऊ शकते। म्हणजे अशा प्रकारे येथेच नाही, ही रेषा अशी कोठेही समांतर होऊ शकते। एका बाजूला समांतर असणारी अशा अनेक रेषा समांतर होऊ शकतात, पण त्यांची दुसरी कोणती अट आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या बाजूंना, म्हणजे त्रिकोणाला किती बाजू असतात, 3, त्यातली एका बाजूला समांतर आहे आणि उरलेल्या बाजूंना म्हणजे उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल। मग ती रेषा काय करते, त्या 2 बाजूंना भिन्न बिंदू छेदते। म्हणजे ही जर आपण समजा BC बाजू घेतली तर BC बाजूला समांतर अशा अनेक रेषा होतील। अशा अनेक रेषा कशा होणार आहेत, BCला समांतर होणार आहेत। त्यातल्या आपण कोणती रेषा निवडायची की जी रेषा समांतर पण पाहिजे आणि उरलेल्या बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदले पाहिजे। मग ही रेषा चालणार नाही, ही रेषा पण चालणार नाही। का नाही चालणार, तर ही रेषा बाजूला समांतर आहे पण उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत नाही। समजा आपण अशी रेषा काढली A मधून जाणारी, ही पण रेषा BCला समांतर होईल पण ती एकाच बिंदू छेदते, त्यामुळे ती पण रेषा चालणार नाही। मग दोन्ही अटी पाळणारी आपण रेषा काढायची। मग ती रेषा कशी काढली पाहिजे, तर साधारणतः अशी काढली पाहिजे, अशा पद्धतीने। म्हणजे पहा BCला समांतर पण आहे आणि BCला समांतर आहे आणि शिवाय उरलेल्या 2 बाजूंना, मग कोणत्या 2 बाजू AB आणि बाजू AC यांना 2 भिन्न बिंदू छेदते। याला पण नाव देऊ, रेषेला साधारणपणे L नाव देतात, म्हणजे इंग्रजीमध्ये लाईन, रेषा म्हणजे लाईन असल्यामुळं
हे दोन बिंदू कोणते नाव द्या. समजा हा P बिंदू घ्यायचा, हा Q बिंदू घेतला आपण. मग आता या आकृतीची माहिती काय होणार. त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC, म्हणजे BC ला कशी आहे, समांतर आहे रेषा L. मग त्याला जी माहिती असते त्याला पक्ष म्हणतात. काय म्हणतात, पक्ष. म्हणजे आकृतीमधली माहिती असं म्हणायचं. त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC. पहा रेषा L कशी आहे, समांतर बाजू BC. एवढं लिहून थांबते का, नाही थांबणार. कारण दुसरे कोणते अट आहे, भिन्न बिंदू छेदते, ते पण आपण लिहिलं पाहिजे. मग असं म्हणायचं रेषा L ही बाजू AB ला P बिंदूत, कोणता बिंदू, P बिंदूत, व बाजू AC ला, पहा बाजू AB ला P बिंदूत, बाजू AC ला Q बिंदूत छेदते. असं आलं. पहा बाजू AB ला P बिंदूत, बाजू AC ला Q बिंदूत छेदते. म्हणजे ज्या उदाहरणामधल्या ज्या अटी होत्या प्रमेयामधल्या, त्या अटी इथं संपल्या. आता आपल्याला साध्य लिहायचं आहे. साध्य म्हणजे जे सिद्ध करायचं आहे ते. काय साध्य करायचं बघा बरे. तर ती रेषा, म्हणजे कोणती रेषा, L ही रेषा त्या बाजूंना म्हणजे कोणत्या बाजूंना, बाजू AB आणि बाजू AC यांना, त्या बाजूंना प्रमाणात विभागते. बघा या शब्दाचा अर्थ पहा काय होतो, प्रमाणात विभागते. मग या दोघांचं जे प्रमाण आहे तेच या दोघांचं प्रमाण आहे. प्रमाण म्हणजेच गुणोत्तर. म्हणजे AP आणि PB या दोघांचं जे गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर AQ आणि QCचं आहे. मग साध्य असं होणार आहे AP भागिले PB. पहा AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. ते काय आलं, असं त्याचं प्रमाण आलं. पहा AP हे आपण सिद्ध करायचं आहे. आता सिद्ध करताना त्यांनी सांगितलेल्या अटींच्या मध्ये जेवढी आपण आकृती काढली त्याच्यापेक्षाही आपल्याला जर जास्त रचना करायची असेल तर रचना म्हणतात. म्हणजे आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हे दोन असं जोडायचं आहे, त्याला रचना म्हणतात. ते आपल्याला गरजेची गोष्ट आहे ते जोडणे. म्हणजे सिद्ध करण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला काढाव्या लागतात ज्यादा, त्याला रचना म्हणतात. काय म्हणतात, रचना. हो काय, बिंदू P व C आणि बिंदू B व Q जोडले. पहा हे दोन बिंदू आणि हे दोन बिंदू जोडले. हे पक्ष साध्य रचना झाली. आता लिहायची आपल्याला सिद्धता. म्हणजे कसं सिद्ध करायचं आहे ना त्याला म्हणतात सिद्धता. पाहता येथे काय करायचं, पाहता या बाजूने एकदा पाहायचं आणि हा त्रिकोण नीट बघा इकडे, कोण त्रिकोण, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, हे दोन त्रिकोण घ्यायचे. पहा या बाजूने पहा त्रिकोण APQ आणि त्रिकोण BPQ, हे दोन त्रिकोण घ्यायचे. APQ आणि BPQ. आता या दोन त्रिकोणामध्ये सामायिक गोष्ट कोणते बघा नीट. त्रिकोण APQ आणि BPQ याच्यामध्ये Q हा एक शिरोबिंदू आहे, तो दोघांचा सामायिक शिरोबिंदू आहे. पहा नीट, APQ त्रिकोणाचा आणि BPQ या त्रिकोणाचा सामायिक शिरोबिंदू आहे. जर दोन त्रिकोणाचा शिरोबिंदू सामायिक असेल, पहा दोन त्रिकोणाचा असा हा शिरोबिंदू सामायिक असेल तर त्यांची उंची आपल्याला समान आहे असं सांगता येतं. पहा इकडे
म्हणजे समजा असा काल्पनिक आपण असा लंब टाकला, जर आपण Q बिंदूतून AB वर लंब टाकला, जर टाकला तर म्हणतोय मी, जर Q बिंदूतून आपल्याला AB वर लंब टाकला तर या लहान त्रिकोणाची उंची, कोणाची, APQ या त्रिकोणाची उंची, समजा एखादं नाव दिलं आपण, समजा D नाव दिलं तर DQ ही उंची होणार आणि तीच उंची त्रिकोण त्रिकोण BPQ या त्रिकोणाची पण पहा तीच उंची होणार. म्हणजे हा त्रिकोण ना PBQ, हा छोटा त्रिकोण बघा एवढा, या त्रिकोणाची त्रिकोण BPQ याची उंची सुद्धा, उंची ही त्रिकोणाच्या बाहेर जाऊ शकते. पानेट उंची म्हणजे फक्त अशीच उंची नसते, तर असा त्रिकोण असेल तर याची उंची आतमध्ये येणार नाही, अशी उंची नसते. उंची नेहमी ही लंब असते, अशी ही उंची त्रिकोणाच्या बाहेर जाऊ शकते. मग या ठिकाणी पहा, हा जो त्रिकोण आहे APQ त्याची उंची DQ आणि त्रिकोण PBQ, हा त्रिकोण PBQ किंवा BPQ म्हणा, नाव काय म्हणा, या त्रिकोणाची उंची सुद्धा DQ हीच आहे. म्हणजे अशा प्रकारे दोन त्रिकोण हे समान उंचीचे आहेत, त्यांचा शिरोबिंदू सामायिक आहे, मग त्यांची काय झाली, उंची समान झाली. पहा नीट, येथे असं म्हणायचं नाही की PQ ही त्यांची उंची आहे, PQ ही त्यांची उंची नाही. उंची ही काल्पनिक अशी इथं, म्हणजे आपण अशी उंची काढू शकतो DE अशी QE. तर ही जी उंची आहे ते या त्रिकोणाचे पण आहे आणि या त्रिकोणाचे पण आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण आहेत ना, ते समान उंचीचे त्रिकोण आहेत. जरी उंची दिसत नसली तरी पण ते दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत. मग आपण तसा उल्लेख करायचा, त्रिकोण APQ व त्रिकोण BPQ हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. नुसतं हे ध्यान ठेवायचं नाही की हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत. का समान उंचीचे आहेत, तर आपण Q वरून जर लंब टाकला तर त्या AB बाजूवर लंब असल्यामुळे बाजू जरी PB इथपर्यंत संपली असली तरी सुद्धा ती रेषा शेवटपर्यंत जाते. त्यामुळं Q वरून AB वर टाकलेला लंब हा या AP बाजूवर सुद्धा आहे आणि BQ बाजूवर सुद्धा तोच लंब आहे, त्यामुळे उंची समान आहे. म्हणून आता आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोणाची उंची समान असेल, त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं असतं, आणि पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे उंचीच्या गुणोत्तर एवढं असतं. मग आता काय बघा बरं आहे, दोघांची उंची समान आहे म्हणजेच त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं असणार आहे. म्हणून लिहायचं एक अंशात त्रिकोण APQ, ते असं वाचायचं एरिया ऑफ ट्रायंगल APQ. मग त्रिकोण APQ चे क्षेत्रफळ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल BPQ. त्रिकोण BPQ म्हणा, त्रिकोण PBQ म्हणा, त्रिकोण PQB म्हणा, एकच त्रिकोण तो. पाहा येथे काय बघा बरे, हे क्षेत्रफळ भागिले हे क्षेत्रफळ, दोघांचं कसं आहे, उंची समान आहे म्हणजे पाया भागिले पाया. APQ चा पाया कोणता होणार, AP. कोणता पाया होणार, AP. आणि त्रिकोण BPQ हा जो आहे ना त्याचा पाया होणार आहे PB म्हणजे BP म्हणा किंवा PB म्हणा. पहा AP छेद PB, मग हे छेद हे आलं. याचं कारण सांगायचं, कारण या दोन त्रिकोणाचं काय आहे, समान उंची आहे, म्हणजे समान उंचीचे त्रिकोण क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात. कोणाच्या प्रमाणात, पायाच्या प्रमाणात. म्हणजे संपूर्ण वाक्य लिहिण्यापेक्षा थोडक्यात लिहायचं, समान उंचीचे त्रिकोण आहेत, क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात. याला म्हणायचं विधान नंबर 1. तसेच आता बघा बरं, हे दोन त्रिकोण सुद्धा समान उंचीचे आहेत. आता पूर्णपणे हे परत लिहायचं एवढंच,
पण ह्या त्रिकोणासाठी आता कोणता इकडला त्रिकोण आता या बाजूने पाहायचा आता हा त्रिकोण आणि हा त्रिकोण घ्यायचा एवढा म्हणजे याला आपण त्रिकोण PQC आणि हा APQ हा त्रिकोण APQ सामाय करा ना दोघांच्या मध्ये बघा इकडून पाहिलं तर हे दोन त्रिकोण आले आणि इकडून पाहिलं तरी तेच त्रिकोण आले मग आता असं लिहायचं तसेच त्रिकोण APQ व त्रिकोण नीट बघा APQ व त्रिकोण PQC हे सुद्धा समान उंचीचे कसले आहेत समान उंचीचे त्रिकोण आहेत समान उंचीचे त्रिकोण आहेत पहा हे दोन त्रिकोण सुद्धा कसे आहेत समान उंचीचे आहेत म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल आता कोणता घ्यायचा PQC घ्यायचा PQC पहा उंची समान आहे पाया भागिले पाया AQ भागिले QC AQ छेद QC कारण ते सांगायचं कोणतं समान उंचीचे त्रिकोण सुलपण्याचा क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात म्हणजे उंची समान असल्यामुळे क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात विधान नंबर 2 लिहा आता पहा बरे आपल्याला सिद्ध काय करायचं आहे AP छेद PB AQ छेद QC म्हणजे हे बरोबर हे सिद्ध करायचं आहे हे बरोबर हे सिद्ध कधी होणार जर हे बरोबर हे असेल तर म्हणजे पहा गणितामध्ये कसं असतं A बरोबर B आणि C बरोबर D आहे आणि आपलं B बरोबर D सिद्ध करायचं आहे जर आपलं B बरोबर D सिद्ध करायचं असेल ना तर आपल्याला A आणि C हे समान आहेत हे सिद्ध करावं लागतं जर डावी बाजू समान असेल तर उजवी पण कशी असते समान असते दोन समीकरणामध्ये जर आपल्याला B बरोबर D दाखवायचा असेल तर आपल्याला A बरोबर C समान दाखवावं लागतं मग आता आपण काय म्हणायचं की आपल्याला हे दोघे समान दाखवायचे तर आपल्याला हे दोघे पण समान हे दाखवावं लागणार पहा बरं कसं आता डावी बाजू वर APQ आहे खाली पण APQ आहे म्हणजे अंश दोघांचा समान आहे छेद पहा BPQ आणि PQC छेद भिन्न आहे दोघांचा अंश समान आहे परंतु छेद मात्र भिन्न दिसत आहे परंतु आपल्याला हे दोघं समान दाखवायचे आहेत याचाच अर्थ असा झाला की अंश हा थेट समान दिसत आहे आणि छेद मात्र समान दिसत नाही परंतु डावी बाजू आपल्याला संपूर्ण समान दाखवायचे याचाच अर्थ आपल्याला BPQ आणि PQC हे समान दाखवायचे आहेत आपल्याला काय करायचं आहे BPQ हा त्रिकोण आणि हा त्रिकोण समान दाखवायचा आहे बळ समान लिहायचं नाही त्याला काहीतरी भौमितिक कारण पाहिजे आता आपण बघू आकृतीमध्ये मग BPQ बघा हा त्रिकोणाला BPQ सापडला दुसरा कोणता आहे PQC हा त्रिकोण PQC बघा बरं आता दोन त्रिकोणामध्ये नीट बघा हे दोन त्रिकोण सापडले का BPQ आणि PQC या दोन त्रिकोणामध्ये एक गोष्ट बघा आता नीट आपण जर ह्या बाजूने पाहिलं नीट बघा इकडे या बाजूने असं तर दोघांचा पाया समान आहे मग एकाच पायावर दोन त्रिकोण आहेत बघा नीट इकडून आपण बघतो अशी कल्पना करा PQ हा पाया आहे आणि हे दोन समान आहेत बघा आता मग दोघांचा पाया समान झाला आता ज्या वेळेस दोन बाजू समांतर असतात पहा नीट दोन रेषा जर अशा समांतर असल्या आपण याच्यामध्ये कितीही काढले दोन समांतर रेषामध्ये अशा आपण कितीही त्रिकोण काढले तरी सर्व त्रिकोणांची उंची ही समान असते ज्यांचा पाया पण एका रेषेवर आहे आणि उंची पण सगळी एकाच रेषेवर आहे असं असेल तर सर्वांची उंची कशी असते समान असते तसं या बाजूने पाहता हे समांतर आहेच ना आपण लिहिलं ना अगोदरच की BC आणि L समांतर आहे म्हणून हे दोन समांतर आहे पाया समान आहे आणि या समांतर मध्येच दोघांचे शिरोबिंदू बघा इथे एक शिरोबिंदू इथे एक शिरोबिंदू पाया समान आहे दोघांचे शिरोबिंदू एकाच रेषेवर आहेत पहा नीट या दोन रेषा समांतर आहेत आणि दोघांचे शिरोबिंदू सुद्धा एकाच रेषेवर आहेत म्हणजे त्यांची उंची कशी अप्रत्यक्ष समान आहे मग ते लिहायचं काय लिहायचं माहिती आहे का त्रिकोण
BPQ, त्रिकोण BPQ व त्रिकोण नीट पहा BPQ व त्रिकोण PQC यांचा पाया PQ हा सामायिक आहे, सामायिक आहे। पहा दोघांचा पाय कसा रे सामायिक पाय आहे आणि रेषा PQ म्हणजे रेषा L म्हणजे रेषा PQ समांतर बाजू BC म्हणून दोन्ही त्रिकोण म्हणजे कोणते दोन त्रिकोण हे BPQ आणि PQC हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत, समान उंचीचे आहेत। पहा हे जे दोन त्रिकोण आहेत ना ते कसे आहेत समान उंचीचे आहेत, म्हणजे बघा या त्रिकोणाचा पाय पण समान आहे आणि उंची पण कशी आहे समान आहे, म्हणून आपण जाहीर करू शकतो आता एरिया ऑफ ट्रायंगल BPQ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल BPQ PQC याला आपण म्हणू विधान नंबर 3। पहा दोन्ही हे जे दोन त्रिकोण आहेत दोघांचे पहा बरे पाया समान आहे आणि समांतर रेषेमध्ये असल्यामुळे उंची समान आहेत। आता पहा बरे मग दोघांच्या मध्ये अंश समान आहे, छेद समान दिसत नव्हता पण आता आपण तो समान आणलेला आहे। मग आता आपण थेट लिहू शकतो की 1, 2 व 3 वरून नीट पाहता नीट 1, 2 व 3 वरून काय होणार आहे अंश समान आहे छेद पण समान होणार। मग आपण लिहू शकतो आपण 1, 2 व 3 वरून दोघांच्या वरून अंश समान आहे छेद समान दिसत आहे, मग आपण असं म्हणू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल BPQ बरोबर हे एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQC म्हणजे अंश समान आहे आणि छेद समान दिसत नव्हता पण येथे आपण छेद समान आणलेला आहे, त्यामुळं दोघांचं पण हे डावी बाजू समान आली। पहा म्हणून आता पहा बरे हे दोघे समान आहे की नाही, हे दोघे समान आले त्यामुळे काय होणार हे दोघे पण समान होणार, त्याचा परिणाम म्हणून AP छेद PB कारण हे बरोबर हे आणि हे बरोबर हे आहे APQ भागिले BPQ त्याचं उत्तर आहे AP भागिले PB आणि APQ भागिले PQC त्याचं उत्तर आहे AQ भागिले QC AQ छेद QC आणि म्हणून हे काय झालं सिद्ध झालं की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेद असेल तर ती रेषा त्या बाजूने प्रमाणात विभागते असं हे आपण सिद्ध केलंय। तर हे प्रमेय अतिशय महत्त्वाचं आहे, याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं नाव आहे, हे आपल्याला विचारतात। आता आपल्या पेपरमध्ये काय करतात हे प्रमेय पण विचारतात आणि शिवाय या प्रमेयाच्या आधारे आपल्याला उदाहरण पण विचारतात। उदाहरण सुद्धा कसं उदाहरण विचारतात ते असं विचारतात, पहा इकडे येथे समजा देणार ABC अशी रेषा समांतर कोण देणार, इथे ना PQ इथे ना 18 इथे 27 हे 10 आणि हे किती असं विचारणार। अशा प्रकारे आपलं उदाहरण ते देणार की रेषा L समांतर BC आहे, P मध्ये Q मध्ये छेद वगैरे माहिती सांगतील आपल्याला आणि आपल्याला म्हणतील याची किंमत काढा QC ची किंमत काढा असा प्रश्न विचारतील, म्हणजे तेच प्रमेय। मग आपण काय करायचं इथे आता हे भागिले हे बरोबर हे भागिले सिद्ध करायचं नाही, थेट लिहायचं। काय लिहायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, काय लिहायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार AP छेद PB बरोबर AQ छेद QC असं लिहायचं। डावीकडले भागिले डावीकडले बरोबर उजवीकडले भागिले उजवीकडले, मग कसं मांडायचं 18 छेद 27 बरोबर 10 छेद आपल्याला माहित नाही ते QC आहे तसे मांडायची। आपल्याला माहिती आहे दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा
तिरकस गुणाकार समान असतो. म्हणजे 18 QC बरोबर 270. तिरका गुणाकार या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा. मग QC किती आले 270 भागिले 18. म्हणून QC बरोबर 18 एके 18, 18 एके 18, 9 उरले. 18 पंचे 90, 15 आले. QC किती आली 15 आली. असं ते आपल्या गणित पण आपल्याला विचारतात. मग आपल्याला दोन्ही माहीत पाहिजे की हे सिद्ध कसं करायचं आणि त्याच्या आधारे आपलं गणित सोडवायचं कसं. एवढं आलं तर आपल्याला या प्रमेयचे मार्क मिळतील आणि ह्या गणिताचे पण मार्क मिळतील. आता आपल्या पुस्तकातील दुसरे गणित पाहता. दुसरं प्रमेय, दुसरं एक प्रमेय आहे आपल्या गणितामधलं. तो आहे पायथागोरसचा सिद्धांत. पहा पायथागोरसचा सिद्धांत तो पाहता नाही का. आज मी प्रमेय लिहितो. पहा काटकोन त्रिकोणात प्रमेय असं आहे. पहा काटकोन त्रिकोणात, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या, इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज इतका, वर्गांच्या बेरजे इतका असतो हे सिद्ध करा. असतो हे सिद्ध करा. पहा काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज सिद्ध करा. हे पायथागोरसचं प्रमेय. म्हणजे पायथागोरस नावाच्या शास्त्रज्ञाने हे प्रमेय शोधलेलं आहे. पायथागोरसने हे प्रमेय देण्यापूर्वी म्हणजे हा सिद्धांत सांगण्यापूर्वी सुद्धा पायथागोरसचा सिद्धांत हा लोक वापरायचे घरं वगैरे बांधताना. पण ते त्यांना माहीत नव्हतं की हे कसं येतं ते. म्हणजे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग पा इकडे कशी गोष्ट आहे. म्हणजे समजा ए असेल, बी असेल, सी असेल, हा काटकोन त्रिकोण आहे. कर्णाचा वर्ग हा कर्ण आहे. त्याचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज इतका असतो. हे लोकांना त्याच्या पूर्वीसुद्धा अनुभवाने माहीत होतं, पण ते सिद्ध करता येत नव्हतं की हे कसं असतं ते. पहा म्हणजे हे सिद्ध करून दाखवणे की हे कसं असतं. समजा आपण पायची किंमत काढतो. समजा हा वर्तुळ आहे आणि आपण सूत्र भरतो की वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग आणि पायची किंमत आपण काय करतो 22/7 किंवा 3.14 घेतो. असं करतो. परंतु अजून कोणीही सिद्ध केलं नाही की ही किंमत एवढी काय येते, हीच काय येते. हे फक्त अनुभवाने अंदाजाने अनेक वेगवेगळे परिमाणे घेऊन घेतलेले आहे. पण सिद्ध अजून कोणाला करता आलं नाही की याची किंमत हीच कशी येते. ते फक्त माहिती आहे की ए बरोबर पाय वर्ग असतो, पायची किंमत एवढी असते. पण ही किंमत म्हणजे हा जो परिघ आहे आणि हा जो व्यास आहे त्याचं गुणोत्तर. पाय म्हणजे काय, हा परिघ आहे आणि हा त्याचा व्यास आहे, त्याचं गुणोत्तर 22/7 येतं, 3.14 येतं वगैरे वगैरे. त्याची किंमत फार मोठी असते असेल पॉईंटमध्ये. पण नेमकी हीच किंमत कशी येते ते मात्र अजून कोणी भूमितीवर सिद्ध केलेलं नाही. तसं हे म्हणजे पायथागोरसचं जे प्रमेय आहे ना ते आधी पण लोकांना माहीत होतं, परंतु हे सिद्ध कसं करायचं, हे कसं काय येतं हे भूमितीवरून सिद्ध दाखवायचं आहे. म्हणजे अक्षराचे मध्ये मापे वगैरे न घेता. म्हणजे हे जे पायची किंमत आहे 22/7 3.14 हे अंक घेऊन काढले किंमत आहे. तर कोणतेही अंक असले तरी उत्तर तेच येतं, नेमकं तेच. हे 22/7 काही नेमकं नाही उत्तर. ते केवळ त्रिज्या 7 असेल तर परिघ त्याचा 22 येतो, ते असं ते दुसरं काय नाही. पाय करता काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजीत कसा सिद्ध करायचा आपल्याला. म्हणजे याचा वर्ग AC चा वर्ग हा AB चा वर्ग अधिक BC वर्ग हे सिद्ध करायचे. मग पक्ष लिहायचा आधी. पक्ष म्हणजे काय, आकृती माहिती, इथं काहीच माहिती नाही, फक्त त्रिकोण काटकोन त्रिकोण एवढंच. मग लिहायचं त्रिकोण
ABC मध्ये M कोन ABC बरोबर 90 अंश, म्हणजे कोन ABC हा काय आहे, काटकोन आहे, एवढीच माहिती त्याची. साध्य जे सिद्ध करायचंय ते, जे सिद्ध करायचं ते काय सिद्ध करायचं आपल्याला, काटकोन त्रिकोण कर्णाचा वर्ग, हा कर्णाचा वर्ग म्हणजे AC वर्ग, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेत का, इतर दोन कोणत्या, AB आणि BC यांच्या वर्गाच्या बेरजेत का, म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग, हे सिद्ध करायचं आहे. तर पहा, मग हे सिद्ध करण्यासाठी पायथागोरसच्या पूर्वी पण अनेक शास्त्रांनी प्रयत्न केले, पण त्यांना नेमकं लॉजिकली म्हणजे भूमितीचा नियम वापर करून ते सिद्ध करता आलं नव्हतं. पायथागोरसने सिद्ध केलं. आता पायथागोरसने सिद्ध कसं केलं ते बघा. आता इकडे त्याने आधी रचना केली, कोणी, पायथागोरसने. म्हणजे ही रचना जी आता दिली ही रचना फायनल झाली. त्याने वेगवेगळ्या रचना केल्या असतील आधी, कच्च्या सोडवण्यापूर्वी अनेक वर्ष प्रयत्न केले असतील. ही फायनल रचना झाली की येथून त्याने असा लंब टाकला, D असा लंब, म्हणजे रेख BD लंब बाजू AC आणि A', D', त्याने असा लंब टाकला. कोणता, B बिंदूतून त्याने कर्णावर असा लंब टाकला. आता सिद्धता, त्याने ते सिद्ध कसं केलं ते पाहता इकडे. त्याने काय केलं बघा. आता हे सिद्ध करण्यासाठी त्याने असा लंब तर टाकला आणि नंतर त्याने काय केलं माहिती आहे का, एक छोटा त्रिकोण घेतला, हा छोटा त्रिकोण, आणि पूर्ण मोठा त्रिकोण घेतला. काय घेतला पहा, त्याने काय केलं, हा छोटा त्रिकोण घेतला आणि पूर्ण मोठा त्रिकोण घेतला. छोटा म्हणजे कोणता, हा ADB, मोठा ABC. मग त्रिकोण ABC व त्रिकोण ADB मध्ये पहा, त्रिकोण ABC आणि ADB बघा. ABC म्हणजे कोणता, मुख्य मोठा त्रिकोण, ADB छोटा त्रिकोण. आता दोन त्रिकोणामध्ये बघा बरे, हा मोठा त्रिकोण आहे, छोटा त्रिकोण आहे. मोठ्यामध्ये हा 90 आहे, छोट्यात हा 90 आहे. मग आपण लिहू शकतो कोण ABC एकरूप कोण ADC, ADB. नीट पहा, ABC म्हणजे B90, ADB म्हणजे D90 आला. इथल्याचं कारण प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंश. विधान नंबर 1 बघा बरे, त्रिकोण ABC मधला कोण B, नीट बघा, हा त्रिकोण आणि हा कोण, कोण काढताना अशी फक्त असं मराठी 8चा आकडा काढायचा आणि त्रिकोण काढताना पूर्ण त्रिकोण काढायचा. पहा, कोण ABC 90 अंश एकरूप काय आला, कोण ADB, त्याचं कारण प्रत्येकी 90 अंशाला. का 90 अंशाला, हा 90 आहेच की, आणि हा लंब टाकला म्हणजे 90 अंश झाला. आता पहा बरे, हा कोण बघा, कोपऱ्यात मधला हा कोण बघा बरे, किती अंश आहे आपल्याला दिलं नाही, पण तो जितका अंश आहे तोच मोठ्याचा पण आहे. म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा लहान त्रिकोणाचा. कोण BAC, नीट पहा, कोण BAC एकरूप कोण BAD, तोच कोण आहे बघा, म्हणजे सामायिक कोण आहे दोघांचा, सामायिक कोण. विधान नंबर 2 आले बघा बरे, सामायिक कोण आहे का नाही बघा, BAC आणि BAD हा दोघांचा पण काय आहे, सामायिक कोण आहे. म्हणजे तेच माप आहे दोघांचं पण. बघा, BAC म्हणलं काय, BAD म्हणलं काय, पहा नीट. कोणाचे माप हे त्याच्या भुजांच्या लांबीवर ठरत नसतं, तर हे कोपऱ्यातलं जे माप आहे ना ते माप असतं. म्हणजे अशी आपण वेगवेगळी अनेक नावं दिली, ABCDEFG, काही पण नावं द्या अशी, किती पण नाव. तर कोण ADH म्हणा, कोण BDE म्हणा, कोण CDE म्हणा, काय म्हणा, तोच कोण असतो, माप तेच असतं, त्याच्या लांबीशी काही संबंध नसतो. तसं कोण BAC म्हणा किंवा BAD म्हणा, कोपरा तोच आहे. कोपरा तोच म्हणजे कोण तोच आला. म्हणून लिहायचं आपण 1 व 2 वरून. दोन त्रिकोणामध्ये जर दोन कोण समान असले, किती कोण, 2, कमीत कमी 2 कोण जरी समान असले ना, तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. कसे, समरूप, एकरूप नव्हे, समरूप.
मग आपण लिहायचं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण. आता पहा इकडे, येथे आधीमध्ये नावं तुम्ही कोणतं पण क्रम आणल्या, पण हे एकदा तुम्ही समरूपचं चिन्ह मांडलं, पहा ही गोष्ट लय महत्त्वाची. एकदा तुम्ही समरूपचं चिन्ह असं मांडलं की हे जे ना क्रम तो क्रम समान पाहिजे, म्हणजे अनुक्रमे कोण एकरूप आले पाहिजेत. त्रिकोण ABC मध्ये मोठा कोण आहे, मोठ्यातला ए ना तोच लहानातला पण आहे, मग एला येच येणार. बी मोठ्यातला B 90 आहे, लहानातला कोण 90 आहे, D 90 आहे, मग इथे D नाव लिहायचं. मोठ्यातला C शिल्लक राहिलाय, लहानातला B शिल्लक राहिलाय. बी म्हणजे कोणता कळला का, ABD हो का, लहानातला B शिल्लक राहिलाय, मग कोण B लिहायचा. तिथं लिहायची को कसोटी. कोणती मांडायची, को कसोटी. को म्हणजे काय, कोण दोन कोण आहेत आपण दाखवले. जर दोन कोण दाखवले को, तिन्ही पण कोण दाखवले को, दोन बाजू मधला कोण दाखवला बा, असं दाखवायचं ते. पहा दोन त्रिकोण काय आले, समोर आले. आता बघा बरे, दोन त्रिकोण समोर आहे का नाही, आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण जर समोर असतील त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे AB छेद AD. नीट पहा, दोन त्रिकोण समरूप असल्यास त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे AB छेद AD बरोबर BC छेद BC. पहा इकडे BC त्याला कोण होणार, DB होणार. DB लिहा, BD लिहा, काय ना फरक पडत हा, तेच असतं. AC पहा नीट, AC त्याला होणार AB. त्याला आपण म्हणू विधान नंबर 3. पहा आता दोन बाजू काय अशा आपण लिहिल्या, दोन त्रिकोण समोर लिहिले त्यांच्या बाजू प्रमाणात. आता सेम टू सेम हेच लिहायचं सगळं, हेच परत लिहायचं. नीट बघा, आता हेच परत लिहायचं सगळं, पण हे आहे तसं लिहायचं नाही. तर आता हा त्रिकोण घ्यायचा एवढा छोटा आणि मोठा, मग लिहायचं तसेच त्रिकोण ABC व त्रिकोण BDC मध्ये. पहा कोणता त्रिकोण घ्यायचा, ABC आणि BDC मध्ये सेम तसंच कोण ABC एकरूप कोण. नीट पाहता इकडे, ABCला B 90 आहे, यापूर्वी आपण D 90 दिलता, इकडचा D दिलता, आता इकडचा D लिहायचा आहे Dच, पण यापूर्वी आपण इकडला D लिहिलता, आता इकडचा D लिहायचा आहे BDC. कारण लिहायचं प्रत्येकी 90 अंश. विधान नंबर 4. पहा कोण, आता पहा बरे 90 अंश झाला. आता कोपऱ्यातला कोण लिहायचा, कोपऱ्यातला मोठ्याचा कोण कोपरा आहे ACB. कोण ACB एकरूप कोण, मोठ्यातला कोपरा बरं का. म्हणजे पहिल्या वेळेस आपण हा लहान त्रिकोण घेतला तेव्हा हा कोपरा घेतला, आता इकडचा कोपरा घ्यायचा. बघा मोठ्याचा कोपरा ACB, ह्याला DCB लिहायचा छोट्याचा कोपरा, तोच कोपरा मग तोच कोण, थोडक्यात सामायिक कोण. विधान नंबर आलं 5. पहा सामायिक कोण म्हणजे DCB आणि हा ACB कसा आला, सेमच आला. म्हणून लिहायचं 4 व 5 वरून, 4 आणि 5 वरून कसं होणार, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण. तुम्हाला सांगितले मी, इथं तुम्ही आधीमध्ये कोणता क्रम लिहा, इथं मात्र क्रम कोणता पण चालणार नाही. तर हे अनुक्रमे कोण नेमके एकरूप पाहिजेत, नेमके अनुक्रमे. मोठ्यातला A नीट बघा, मोठ्यातला A तर लहानातला नीट बघा. आता इकडे मोठ्यातला B ला लहानातला D नीट बघा इथे. मोठ्यातल्या B ला लहानातला D, मोठ्यातल्या B ला लहानातला D म्हणजे मध्यभागी D येणार. मोठ्यातल्या B ला लहानातला D आणि हा C येणार. मग लहानातला कोण उरला, B उरलेला आहे. मग लहानातला B उरला म्हणून B लिहायचं आहे, असं लिहायचं आहे. हे क्रम चुकलं नाही पाहिजे. दोन कोण नेमके बघा, B ला D, मोठ्यातला B लहानातला D बरोबर, मोठ्यातला C लहानातला C बरोबर. हा क्रम चुकला, सगळं चुकलं. ध्यान ठेवा, हा क्रम फार महत्वाचा आहे, फार म्हणजे फार महत्वाचा. इथं लिहायची को कसोटी.
को कसोटी. म्हणून आता पहा इकडे हां, ए बी छेद बी डी. बघा ए बी छेद बी डी बरोबर बी सी छेद डी सी. बी सी छेद डी सी बरोबर ए सी छेद बी सी. म्हणजे आधी आपण काय केलं होता, विधान नंबर याला म्हणू 4, 5, 6 म्हणू आता. असं आलं. म्हणजे इथपर्यंत आपण त्याचं जे पायाभूत गोष्टी होत्या तेवढ्या केल्या. आता आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, काय सिद्ध करा बघा बघा रे. ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. आता ए सी वर्ग, ए सी कुठे बघा बरे, इथं ए सी आहे हां, ए सी बी सी तर बी सी हां. पहा पहिला त्रिकोण आपण घेतला पहिला, ह्याच्यामध्ये कोण कोण सामायिक बघा, डबल ए बी ए डी ए सी ए बी आहे ना, ते घ्यायचं. म्हणजे ह्या त्रिकोणामधलं पहिलं काय घ्यायचं, पहिल्यातलं सामायिक ए बी घ्यायचं. मग बघा आता 3 वरून, आता नीट बघा आपल्याला आता सिद्ध करायचं. आता मार्गावर निघालो, इथपर्यंत दोघांचं बेसी करून घेतलं फक्त. आता सिद्ध करायचं आहे 3 वरून. 3 मध्ये काय बघा नीट, ए बी छेद ए डी बरोबर काय आहे, बी सी छेद डी बी बरोबर काय आहे, ए सी छेद ए बी. ह्यातलं डबल कोण निवडायचं, डबल डबल कोण आहे बघा, ए बी डबल आहे तेच निवडायचं, हे सोडून द्यायचं. बघा नीट, जे डबल आहे ना ते घ्यायचं, बाकी सोडून द्यायचं. मग काय राहिलं डबलचं, ए बी छेद ए डी बरोबर ए सी छेद ए बी. हे मधला जो सोडून द्यायचा, डबल तो घ्यायचा फक्त. आपलं माहिती तिरका गुणाकार, ए बीचा वर्ग बरोबर ए डी गुणिले ए सी. याला नवीन टाका विधान नंबर 7 घेतला. आता 3 वरून झाले हां. आता दुसरं कोणत्या बघावर असलं, हे 6 वरून, 6 वरून. आता 6 घ्यायचा आपण हां. 6 मध्ये काय बघा बरे, ए बी छेद बी डी बरोबर बी सी छेद डी सी बरोबर ए सी छेद बी सी. सांगा डबल कोण आहे त्यात, डबल बी सी डबल आहे, मग ते घ्यायचं, हे सोडून द्यायचं. बी सी छेद डी सी बरोबर ए सी छेद बी सी छेद डी सी ए सी छेद बी सी. म्हणून तिरपा गुणाकार, बी सीचा वर्ग बरोबर ए सी गुणिले डी सी. विधान नंबर 8 झाले. पहा आता इकडचा पुसतो, आता इकडचं आपल्याला काय गरज राहिली नाही. पाहिजे आता विधान नंबर 7 आणि 8 पहा बरे. येथे ए बी वर्ग आहे बी सी वर्ग आहे. आता आपल्याला काय सिद्ध करायचं होतं, कर्णाचा वर्ग हा इतर दोघांच्या बेरीज एवढा असतो. याचा वर्ग म्हणजे याचा वर्ग, दोन्हीकडची बेरीज करायची. 7 व 8 ची बेरीज करू, 7 व 8 ची बेरीज करू, बेरीज करू. 7 व 8 ची बेरीज, डावीकडले अधिक डावीकडले बरोबर उजवीकडले अधिक उजवीकडले. बघा हे या दोघांची ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग, ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. डावीकडले अधिक डावीकडले उजवीकडले अधिक उजवीकडले, ए डी गुणिले ए सी अधिक ए सी गुणिले डी सी, ए सी गुणिले डी सी. म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर, बघा बरे दोघांच्या मध्ये सामायिक कोण आहे, ए सी सामायिक ए सी. बघा इथे अधिक चिन्हाच्या अलीकडे ए सी आहे आणि इथे पलीकडे ए सी, ए सी कॉमन काढला. काय राहिलं आतमध्ये, ए डी अधिक ए सी कॉमन काढला बाहेर डी सी. म्हणून ए बीचा वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी कंसात ए डी अधिक डी सी. ती आकृती मी मागाशी बघितली होती ना, ती आकृती पहा अशी होती, नीट पहा इकडे पोचलेली ए बी सी आणि असा हा लंब होता डी. मग बघा सांगा बरं आता, ए डी अधिक डी सी किती होणार, मग ए डी अधिक डी सी, ए डी अधिक डी सी किती होणार, पूर्ण ए सी होणार. ए सी आले का नाही. मग याचं उत्तर कसं होईल, मग ए बीचा वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी गुणिले ए सी वर्ग. बघा कर्ण वर्ग आला बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ए सीचा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा
इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. मग हे असं आपलं प्रमेय विचारतील. आपलं प्रमेय पण विचारतात आणि शिवाय याच्या आधारे आपल्याला एक गणित पण विचारतात. पहा म्हणजे प्रमेय असतं ना, ते प्रमेय तर प्रमेय असतं, शिवाय त्याच्या आधारे गणित पण विचारतात. ते असं विचारतात बघा, असं पी देणार, क्यू देणार, आर देणार आणि ह्या तीनपैकी ना कोणत्या पण आपल्याला दोन बाजू देणार, तिसरी विचारणार. समजा ही 5 दिली, ही 12 दिली आणि म्हणजे ही बाजू किती. मग आपण काय करायचं, आता हे सिद्ध करत बसायचं नाही, डायरेक्ट लिहायचं काटकोन त्रिकोण पी क्यू आरमध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय लिहायचं, पी आरचा वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. किमती भरायच्या. पी आर दिली का नाही दिली, दिली असेल तर लिहायची, नसेल तर तसं ठेवायचं. पी आरचा वर्ग पी क्यू 5चा वर्ग क्यू आर 12चा वर्ग, म्हणून पी आरचा वर्ग 5चा वर्ग 25, 12चा हे 44, म्हणून पी आरचा वर्ग बरोबर 169. वर्गमूळ घेऊन पी आरची किंमत काय आली, 13 आली. ही किंमत 13 आली. असं आपलं उदाहरण विचारतात. समजा कधी त्यांनी आपल्याला असं केलं की इकडची बाजू इकडली दिली, समजा ही दिली आपल्याला 25, ही दिली 7 आणि हीच विचारली म्हणजे करून दिला, तरी पण नियम तोच. इकडची बाजू दिली, इकडची विचारली, मी काय नियमात काय फरक नाही, नियम तोच राहणार. काटकोन त्रिकोण पी क्यू आरमध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कसं राहणार, पी आरचा वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग. पी आर 25 आहे, 25चा वर्ग, पी क्यू 7 आहे, 7चा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग. 25चा वर्ग असतो 625, 7चा 49 अधिक क्यू आरचा वर्ग. हे जे 49 आहेत ना, ते पलीकडच्या अलीकडे आणायचे, डायरेक्ट त्यांची बेरीज करायची नाही, पलीकडच्या अलीकडे आणायचे. म्हणजे 625 वजा 49 बरोबर क्यू आरचा वर्ग. त्यांची किती वजा बाकी, 15 9 6 5 6 7 1 576 आलं. क्यू आरचा वर्ग वर्गमूळ घेऊन उत्तर आलं 576 धरून 24. 24 म्हणजे क्यू आर, म्हणजेच क्यू आरची किंमत काय आली, 24 आली. मग असं आपल्याला पायथागोरसचा प्रमेय आपल्याला वापरायला येतो. आता आपल्याला तिसरं प्रमेय म्हणजे पुस्तकातील जे प्रमेय महत्त्वाचे आहेत ना, त्यातलं आता पुढचं प्रमेय, त्यातलं पुढचं प्रमेय मी लिहितो. एक महत्त्वाच्या प्रमेयापैकी एक आहे ते पण तिसरं प्रमेय. वर्तुळाच्या बाह्य भागातील वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शखंड एकरूप असतात हे सिद्ध करा. पहा आपण सिद्ध करायचं. आता वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून वर्तुळाला काढलेले स्पर्शखंड एकरूपाचा सिद्ध करा. अर्थ बघा काय होता याचा. म्हणजे समजा असं एखादं वर्तुळ असेल, एखादा असं वर्तुळ आहे आणि एखादा बाह्य बिंदू आहे आणि इथून असा स्पर्शखंड काढला, असा पण एक स्पर्शखंड वर्गा छेदून जातो असा थोडासा एका बिंदूत. तर त्यांचं म्हणणं की हे दोघं एकरूप सिद्ध करायचे. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शखंड एकरूप आहेत. याला स्पर्शखंड आहे ना, त्याला स्पर्शखंड पण म्हणतात. ते एकरूप सिद्ध करायचं आपल्याला. कसं सिद्ध करायचं बघा आता इकडे. पहा येथे आपण छोटंसं वर्तुळ काढू आणि असे दोन हे स्पर्शखंड बरं का, असा स्पर्शखंड काढले. समजा केंद्रबिंदू नाव पी नाव देऊ, येथे बाहेर क्यू नाव देऊ, येथे ए नाव देऊ, येथे बी नाव देऊ.
पहा आणि पक्ष लिहू. पक्ष पी केंद्र असलेल्या वर्तुळाच्या प्रतलात. बऱ्याच दिवसांनी तुम्ही शब्द ऐकला असा ना, प्रतल म्हणजे तीच पातळी, तोच कागद, सर्व तेच असं. पहा, पी केंद्र असलेल्या वर्तुळाच्या प्रतलात बिंदू क्यू हा वर्तुळाच्या बाह्य भागातील किंवा बाह्य भागात आहे. बाह्य भागातील बिंदू आहे. बघा, बिंदू हा कसा आहे? वर्तुळाच्या बाह्य भागातला बिंदू आहे. नंतर आपण असं म्हणू, रेख QA व रेख QB हे स्पर्शखंड आहेत, स्पर्शिकाखंड आहेत. हे काय आहेत? स्पर्शखंड आहेत. कोणकोणते? QA आणि QB. आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणजे साध्य. काय सिद्ध करायचं आहे? तर रेख QA एकरूप रेख QB. पहा, रेख QA एकरूप रेख QB. पहा नीट, एकरूपचं चिन्ह कसं असतं? बरोबर चिन्ह काढायचं, त्याच्यावर असा आडवा यस काढायचा, त्याला एकरूप चिन्ह. म्हणजे असं चिन्ह असलं ना एकरूपचं, आणि हे फक्त असं असल्यावर समरूपचं. फरक द्या ठेवा नीट. एकरूप काढताना बरोबर चिन्ह काढायचं आणि त्याच्यावर असं आडवा यस काढायचा. हे आपलं एकरूप दाखवायचं आहे. कसं दाखवायचं ते पाहता. रचना म्हणजे आकृतीत दिसत नाही ते एक्स्ट्रा काढलेले, हे जोडायचं बघा असं, हे आणि हे जोडायचं. बिंदू P व A आणि बिंदू P व B जोडले. बघा, हे दोन जोडले. बिंदू हे पण जोडून टाकू, P व Q. बिंदू P व Q जोडले, सगळे जोडून टाकले. बघा, P व A जोडले, P व B जोडले, P व Q पण जोडले. आता लिहायचं डायरेक्ट सिद्धता. पहा, ज्या वेळेस आपल्याला असं विचारत असतात की ह्या दोन बाजू एकरूप आहेत हे सिद्ध करा, त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का? त्या बाजूंशी असलेले संबंधित दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे. आणि जर असं विचारलं की हे भागिले हे बरोबर हे भागिले हे सिद्ध करा, किंवा हे गुणिले हे बरोबर हे गुणिले हे सिद्ध करा. हे गुणिले म्हणजे बाजू, ही बाजू भागिले ही बाजू बरोबर ही बाजू भागिले ही बाजू हे सिद्ध करा, किंवा ह्या दोन बाजूंचा गुणाकार बरोबर ह्या दोन बाजूंचा गुणाकार सिद्ध करा. त्यावेळेस ते दोन त्रिकोण समरूप आहेत हे सिद्ध करावं लागतं. आता आपल्या बाजू एकरूप सिद्ध करायच्यात. मग एकरूप सिद्ध करायचे ना, दोन त्रिकोण आपण एकरूप सिद्ध करायचे. कोणते कोणते? हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एकरूप सिद्ध करायचा. दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 गोष्टी एकरूप आहेत. किती पाहिजेत? 3 गोष्टी एकरूप. ह्याच्यात कोणकोणत्या 3 गोष्टी एकरूप बघू. आता आपल्याला QA आणि QB एकरूप दाखवायचे आहे, त्यामुळे लगेच इथं आपण QA एकरूप QB लिहू शकत नाही, कारण ते तर सिद्ध करायचं आहे. त्यामुळे ही एकरूप आहे हे सिद्ध करायचं आहे, पण आपल्याला माहीत नाही. म्हणजे आता त्याने एकरूप लिहिलेले नाही, त्यामुळे हे लगेच लिहायचं नाही. त्याच्यामध्ये पहा बरे, ही आपण लिहू शकतो, सामायिक बाजू आहे ना, पहा ना, हे सामायिक लिहू शकतो आपण. ह्या दोन बाजू पण लिहू शकतो कारण त्या दोन एकाच वर्तुळाचे त्रिज्या आहेत. आणि ह्या कोणाला हा कोण एकरूप लिहू शकतो, कारण स्पर्शिकेचे प्रमेय काय आहे की वर्तुळाच्या बाह्य भागातून काढलेल्या स्पर्शिकेला वर्तुळाची त्रिज्या नेहमी कशी असते? काटकोनात असते, लंब असते. म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका ही त्याच्या त्रिज्येच्या बाह्य टोकाला कायमस्वरूपी लंब असते, त्यामुळे 90 अंशाला. मग ते स्पर्शित प्रमेय कोणतं? की वर्तुळाची स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्य टोकाला लंब असते, त्यामुळे 90 अंशाला. मग आपण लिहायचं त्रिकोण APB
APB व त्रिकोण BPQ मध्ये नाव कसे लिहा? APB BPQ मध्ये एक आकडा कोणता? रेख AP एकरूप रेख AP BP. कारण लिहायचं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. इथं नंबर 1 पहा बरे, या दोन काय आहेत? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत AP आणि BP. झालं, एक सापडलं. दुसरं पहा रेख QP रेख PQ एकरूप रेख PQच सामायिक बाजू किंवा सामायिक रेषाखंड. विधान नंबर 2 आलं. तिसरं कोन PAQ एकरूप कोन PAQ एकरूप कोन PBQ प्रत्येकी 90 अंश. प्रत्येक आहे 90 अंश. याचं कारण लिहू आपण स्पर्शिकेचे प्रमेय. म्हणजे कोणते प्रमेय? स्पर्श काय असते? स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असते. त्यामुळं इथं विधान नंबर 3 टाकू. म्हणजे 1 2 व 3 वरून त्रिकोण APQ एकरूप त्रिकोण. पहा तुम्हाला सांगितले मी की त्रिकोण असो एकरूप असो समरूप असो आधीमध्ये तुम्ही कशी नावं मांडा काय बिघडत नाही, पण इथं मात्र मांडताना त्यांचा सिक्वेन्स त्यांचा क्रम महत्त्वाचा पाहिजे. बघा APला BP सामायिक पाहिजे, तर APला BP म्हणजे हा त्रिकोण कसा पाहिजे? BP अशीच पाहिजे. नंतर बघा बरे कोण ते पण एकरूप आले पाहिजेत. मग नाव असं ॲडजस्ट मांडायचं की ते नाव हे अनुक्रमे आले पाहिजे बरोबर. APQ त्याला आपण समजा म्हटलं BPQ. पुढे लिहिण्यापूर्वी त्याची सिक्वेन्स चेक करायची. APला BP आहे का? APला BP आहे. PQला PQ आहे का? PQला PQ आहे. मग ते आपोआप दुसरं शिल्लक राहतं. मग याला म्हणायचं कसोटी महत्त्वाची. पहा दोन बाजूच्या मध्ये कोण असता? आपण बाकोबा कसोटी मांडली असती. येथे दोन बाजू आहेत आणि कोण आहे, पण आपण बाकोबा कसोटी लिहू शकत नाही. बाकोबा म्हणजे काय? दोन बाजूच्या मध्ये कोण. ह्या दोन बाजू आपण एकरूप दाखवल्यात, पण ह्याच्या मधला कोण दाखवला का एकरूप नाही. जर ह्या दोन बाजू आणि हा कोण आपण एकरूप लिहिला असता, वापरला असता, तर आपण बाकोबा लिहू शकलो असतो. आता बाकोबा लिहायचं नाही. बा तिन्ही बाजू लिहिल्या का? नाही. को दोन बाजूच्या मध्ये दोन कोणाच्या मध्ये बाजू दोन कोणच नाहीत, त्यामुळं को नाही होत. बा को एक बाजू दोन कोण ते पण नाही. येथे काटकोन त्रिकोण आहे 90 अंश आहे. 90 अंश म्हणजे काय? काटकोन त्रिकोण. मग कर्ण एकरूप आहे आणि एक बाजू एकरूप आहे. मग याची कसोटी लिहायची कर्णभुजा प्रमेय. काय लिहायचं? कर्णभुजा प्रमेय किंवा कर्णभुजा कसोटी असं लिहायचं. कर्णभुजाचा उल्लेख पाहिजे. एक कर्ण एक बाजू आहे. म्हणून जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात ना, तेव्हा त्यांच्या संगत बाजू म्हणजे संगत कोण संगत बाजू सगळे एकरूप असतं. आता आपल्याला फक्त काय पाहिजे? APला BQ एकरूप दाखवायची. म्हणून लिहायचं AP रेख AP एकरूप रेख AP नाही AQ. पहा रेख AQ एकरूप रेख BQ. त्याचं कारण काय सांगायचं? तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू हे कारण द्यायचं. एकरूप त्रिकोण संगत बाजू म्हणजे हे दोन एकरूप आले म्हणून लिहायचं. कारण वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाकडे स्पर्शखंड एकरूप असतात हे सिद्ध झालं. AQ आणि BQ एकरूप आले. तर आता ह्या प्रमेयाच्या आधारे आपल्याला
गणित पण विचारतात, म्हणजे नुसतं प्रमेय विचारत नसतात. त्या प्रमेयाच्या आधारे आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये वेगवेगळ्या, म्हणजे एका ठिकाणी नाही बरं का, वेगळ्या ठिकाणी ते आपल्याला गणित पण विचारू शकतात. ह्याच्यावर आधारित कसं विचारणार ते गणित बघा बरे. ते आकृती असे देणार काढून, अशा आकृती काढून देणार, असे देणार, असे देणार, असे देणार. आणि समजा आपल्याला ते बाजू देणार, समजा हे म्हणणार की 12 आहे, हे म्हणा समजा 6 आहे, आणि आपल्याला विचारणार की ही बाजू किती किंवा ही बाजू किती असं विचारणार. तर हे 12 असल्या हे पण 12 असणार, हे 6 असलं हे पण 6 असणार. मग ही बाजू आपण पायथागोरसने काढायची, काय येईल तेवढे काढायचे. आपण मग शिकलो आपण पायथागोरसचा प्रमेय, ते आपण पायथागोरसने काढायची. ही 12 हे पण 12 असते असं आपल्याला विचारतात ते. पा पुढे आता पुढचा प्रमेय 3 झाली. आता आपण चौथं प्रमेय घेऊ. चौथं एक महत्त्वाचं प्रमेय आपल्याला याच ह्याच्यातलं, म्हणजे या पुस्तकातील चौथं प्रमेय, महत्त्वाचं प्रमेय बघा. म्हणजे 4 महत्त्वाचे प्रमेय आहेत. ते 4च्या 4 प्रमेय तुम्ही जर पक्की केली, त्यातलं चुकून एखादं परीक्षेला आलं तर तुम्हाला तेवढेच मार्क पडतील. बघा नीट. असं आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. चक्रीय सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. परस्परांचे पूरक कोन असतात. हे सिद्ध करा. हे सिद्ध करा. आपलं काय सिद्ध करायचं बघा. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असं सिद्ध करायचं आपल्याला. तर यापूर्वी आपल्याला कळलं पाहिजे की चक्रीय चौकोन दिसायला कसा असतो, त्याचा अर्थ काय बघा. पहिला चक्रीय चौकोन म्हणजे काय. चक्रीय चौकोन म्हणजे असा चौकोन की ज्या चौकोनाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळाच्या परिघावर आहेत. म्हणजे पहिलं वर्तुळ महत्त्वाचं आहे. म्हणजे असं समजा हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर समजा 4 बिंदू आहेत असे, आणि वर्तुळावरचे 4 बिंदू जोडले की जो चौकोन तयार होतो त्याला म्हणतात चक्रीय चौकोन. म्हणजे हा का असा विशिष्ट असा कसला नाही, हा चौरस नाही किंवा समांतर भूचौकोन नाही किंवा कसलाही चौकोन नाही, फक्त चक्रीय. चक्रीय म्हणजे काय, ज्याचे 4ही शिरोबिंदू फक्त वर्तुळावर आहेत असा बिंदू चौकोन आहे. ABCD. म्हणजे ज्या चौकोनाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळाच्या परिघावर आहेत, आत नाही बाहेर नाही असे कुठं नाही, फक्त वर्तुळावरच, त्याला म्हणायचं चक्रीय चौकोन. त्यांचं काय म्हणणं की चक्रीय चौकोन सम्मुख कोन, सम्मुख म्हणजे समोरासमोरचे, म्हणजे कोन ए ला सम्मुख आला C, कोन ए चा सम्मुख कोन C आणि कोन B चा सम्मुख कोन आला D. हे सम्मुख कोन. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन, सम्मुख म्हणजे समजलं समोरासमोरचे कोन, पूरक असतात. पूरक, परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक कोन म्हणजे काय, ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या कोनांना परस्पराचे पूरक कोन असे म्हणतात. मग आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की समोरासमोरचे कोन पूरक आहेत. म्हणजेच काय, समोरासमोरच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश हे सिद्ध करायचं आहे. मग ह्या दोघांची 180 आणि ह्या दोघांची 180 अंश हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आज लिहायचं पक्ष. पक्ष म्हणजे काय, आकृतीत दिलेली माहिती, म्हणजे हे प्रश्नातली माहिती काय आहे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात हे सिद्ध करायचे. पूरक असतात सिद्ध करायचंय, पूरक दिलेले नाहीत, पूरक असतात हे सिद्ध करायचंय. फक्त चौकोन दिला आहे, फक्त एवढं लिहायचं आपण. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. चौकोन ABCD हा
चक्रीय चौकोन आहे, एवढंच पक्ष आहे ना, दुसरं काहीच नाही त्याच्यात. म्हणजे त्याच्यात त्यांनी कोणतं एकरूप दिलं नाही, कोणतं काय नाही, काहीच नाही दिलं, एवढं दिलं आहे. साध्य जे सिद्ध करायचंय ते काय सिद्ध करायचंय? सम्मुख कोण परस्परांचे पूरक आहेत. सम्मुख समोर समोरचे, हा कोण आणि हा कोण पूरक आहे सिद्ध करायचंय. पूरक म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 येणार. मग ह्या दोघांची बेरीज 180 दाखवायची. मग कसं लिहायचं ते? एम म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल BAD. BAD म्हणजे कोण बरं का? BAD म्हणजे कोण राहायचा? समोरचा BCD बरोबर 180 अंश. मेजरमेंट ऑफ अँगल BAD म्हणजे कोण BAD चे माप अधिक कोण BCD चे माप 180 अंश. हे सिद्ध करायचं आहे. आणि आणखी दुसऱ्यांदा परत सिद्ध करायचं आहे. काय आता हे पण 180 दाखवायचे. मेजरमेंट ऑफ अँगल हा कोण ABC प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ADC हे पण सिद्ध करायचं आहे. ह्या दोघांची बेरीज 180 दाखवायची. ह्या दोघांची 180 BAD BCD 180 ABC ADC 180 हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर कसं सिद्ध करायचं तर नीट पाहा इकडे. आता यासाठी आपल्याला मुख्य गुणधर्म कोणता वापरायचा आहे तो बघा इकडे. पहा इकडे कोणता गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे. पहा ABCD. तर कोण ABC हा आंतरलिखित कोण आहे. कोण आहे? आंतरलिखित कोण. आणि कोण ADC हा कोण आहे तर आंतरखंडित कंस आहे. हा आंतरलिखित कोण आहे आणि हा आंतरखंडित कंस आहे. तर नियम कसा असतो की आंतरलिखित कोणाचे माप म्हणजे हा जो आंतरलिखित कोण आहे ना तो कोण त्याचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या म्हणजे याच्या मापाच्या निम्मे असते. निम्मे म्हणजे 1/2 पट. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल ABC इक्वल टू हाफ मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे कंस ADC चे माप कंस ADC मग याचे निम्म असतं. हा मुख्य नियम आपल्याला ह्या नियमावर आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की ABC चे माप हे कंस ADC च्या मापाच्या निम्म आहे. हा नियम आहे. हा नियम वापरायचा आपल्याला. हा सिद्ध नाही करायचा. हा नियम आपल्याला वापरायचा आहे. आंतरलिखित कोणाचे प्रमेय येते आणि त्या आधारे आपले करायचं आहे. मग आता एक एक कोण घेऊ आपण. BAD बघा BAD हा काय आहे या कंसामध्ये आंतरलिखित केलेला आहे. आता नीट ऐका गोष्ट ही. ज्या नावाचा कोण असतो ना तो त्याच नावाच्या कंसामध्ये आंतरलिखित केला असतो आणि त्याने त्याच्या समोरच्या कंसाला आंतरखंडित केलं असतं. म्हणजे कसं असतं नीट बघा इकडे. हा जो कोण आहे ना हा कोण ह्या कंसामध्ये आंतरलिखित केला आहे. पहा नीट ही गोष्ट लय महत्त्वाची. हा कोण ह्याच कंसामध्ये आंतरलिखित केला आहे आणि तो ह्या कंसाला आंतरखंडित करतो. म्हणजे कसं हा कोण आपण नाव देऊ त्याला ABCD म्हणजे कोण ABC हा कंस ABC मध्ये आंतरलिखित केलेला कोण आहे आणि तो कंस ADC ला आंतरखंडित करतो. मग कोणाचं माप कसं असतं आंतरखंडित कंसाच्या मापाचे नियम असतं. आंतरलिखित ज्याच्यात केला आहे त्याच्या नाही. आंतरखंडित ज्याला केलं ना त्याच्या नियम असतं. मग आपण असं म्हणू सिद्धता लिहू डायरेक्ट. इथं रचनावर काय नाही डायरेक्ट सिद्धता आहे. कोण BAD नीट पहा इकडे. BAD हा पहा कोण BAD हा कंस BCD ला आंतरखंडित करतो. पहा नीट. कोण BAD हा कंस BCD ला आंतरखंडित करतो. म्हणून M कोण BAD बरोबर 1/2 M कंस BCD कारण लिहायचं आंतरलिखित
काय म्हणायचं, आंतरलिखित कोनाचे प्रमेय, आंतरलिखित कोनाचे प्रमेय हे कारण लिहून टाकायचं. पहा, कोन BAD बरोबर 1/2 m cos BCD आंतरलिखित कोनाचे प्रमेय, त्याला म्हणजे विधान नंबर 1. तसेच सेम आता समोरचा घ्यायचा, समोरचा त्यासमोर कोणता आहे, C. कोन BCD हा कंस, नीट बघा, कोन BCD हा कंस BAD ला आंतरखंडित करतो. पहा, कोन BCD हा कंस BAD ला आंतरखंडित करतो, म्हणून m कोन BCD बरोबर 1/2 m कंस BAD, कारण ते सांगायचं आंतरलिखित कोनाचे प्रमेय, आंतरलिखित कोनाचे प्रमेय विधान नंबर 2. बघा, एकदम सोपी गोष्ट आहे. बघा, हा कोन याला आंतरखंडित करतो, म्हणून याचे माप ह्याच्या निम्मे. हा कोन ह्या कंसाला आंतरखंडित करतो, याचे माप याच्या निम्मे, समोरासमोरचे. BADचं माप BCDचे निम्म, BCDचे माप BADचे निम्म. आपल्याला काय करायचं आहे, दोघांची बेरीज दाखवायची, बेरीज. मग ह्या दोघांची बरोबर ह्या दोघांची. आपण नियमात आहे की 2 समीकरणे असतील, डावीकडले अधिक डावीकडले बरोबर उजवीकडले अधिक उजवीकडले असते. मग 1 व 2ची बेरीज करू. कोणाची बेरीज करायची, 1 व 2ची. मग कशी बेरीज होईल बघा बरे, m कोन BAD अधिक m कोन BCD बरोबर m कोन BAD अधिक BCD, या दोघांची बेरीज 1/2 m कंस BCD अधिक 1/2 m कंस BAD. पहा, कोन BAD आणि BCD डावीकडले अधिक डावीकडले बरोबर उजवीकडले अधिक उजवीकडले, म्हणून m कोन BAD अधिक m कोन BCD बरोबर दोन्हीकडचा आहे ना 1/2 कॉमन काढायचा, 1/2 कॉमन काढायचा, कंसात लिहायचा. आता मग m कंस BCD अधिक m कंस BAD. काय केलं, फक्त 1/2 कॉमन काढला दोन्हीकडचा, तो बाहेर मांडला, म्हणून m कोन BAD अधिक m कोन BCD बरोबर 1/2 कंसात. आता पहा बरे, m कंस BCD एवढा आला आणि हा BAD एवढा आला, हा BCD एवढा आहे, BAD एवढा आहे, संपूर्ण ते साडे वर्तुळ नाही का, सगळं पूर्ण आलं, पूर्ण वर्तुळ. कंसात लिहायचं आपण, पूर्ण वर्तुळाचे माप, पूर्ण वर्तुळाचे माप. पूर्ण वर्तुळ किती मापाचं असतं, 360 अंश मापाचं असतं, म्हणून m कोन BAD अधिक m कोन BCD भाग लावला 180 उत्तर आलं. बेक के बे एकोणला बॅठवा बेशून 180 वाजणार. बघा, मग ह्या दोघांची बेरीज 180 आली. जशी ह्या दोघांची आली ना, तशीच आपण ह्या दोघांचे पांत आणू शकतो, सेम टू सेम असं लिहून. मग आता परत लिहायचं वरील प्रमाणेच, मग परत द्यायची गरज नाही, वरील प्रमाणेच m कोन ABC अधिक m कोन ADC बरोबर 180 अंश सिद्ध होते. पहा, म्हणजे ह्या दोघांचे 180 आणले का, ह्या दोघांचे 180 का, बरोबर ते होतं. म्हणजे फक्त काय करायचं, ह्या कोणाचं माप ह्या कंसानिम्म आणि ह्या कोणाचं माप ह्या कंसानिम्म, दोन कोणाच्या मापाची बेरीज म्हणजे त्या दोन अर्ध्या अर्ध्या कंसाच्या मापांची बेरीज. अर्धा तो 1/2 कॉमन काढला, राहिले पूर्ण वर्तुळ. मग पूर्ण वर्तुळ 360 मापाचं भाग लावला, उत्तर आलं. या दोघांची 180 आली.
मग आता याच्या आधारे आपल्या ते परीक्षेला उदाहरण पण विचारतात. म्हणजे हा नियम आहे, म्हणजे प्रमेय झालं. याच्या आधारे आपल्याला ते काय करणार, उदाहरण पण विचारणार. कसं विचारणार, पहा इकडे. आपल्याला काय करणार, ते पेपरमध्ये असं एखादं वर्तुळ काढून देणार, चौकोन पण काढणार आणि लिहिणार PQRS. तर याचं माप समजा मला 110 अंश. तर याचं माप किती, मग आपण काय करायचं, नियम वापरायचा की चक्रीय चौकोनाचे समोरासमोरचे कोण पूरक असतात. मग या दोघांच्या मापांची बेरीज 180 लिहायची. M कोण P अधिक M कोण R बरोबर 180 अंश. म्हणून 110 अंश अधिक M कोण R बरोबर 180 अंश. 110 अधिक आहे तिकडे वजा केला, M कोण R बरोबर 180 अंश वजा 110 अंश. म्हणून M कोण Rचं माप आलं 70 अंश आलं. ह्याचं माप किती लिहायचं, 70 लिहायचं. समजा ह्याचं माप 80 दिलं, ह्याचं विचारलं, सेम टू सेम असंच लिहायचं की हा 80 तर तो किती, मग लिहायचं M कोण S अधिक M कोण Q बरोबर 180 अंश. M कोण S 80 अधिक M कोण Q बरोबर 180 अंश. म्हणून M कोण Q बरोबर 180 अंश वजा 80 अंश. म्हणून M कोण Qचं माप आलं 100 अंश. असं पण आपल्याला ते परीक्षेला विचारतील. मग आपल्याला ते नियम पण माहीत पाहिजे आणि त्याचं उदाहरण पण आपल्याला सोडवता आलं पाहिजे. मग अशा प्रकारे 4 प्रमेय आहेत. ते 4चे 4 प्रमेय चांगले तुम्ही अभ्यासा आणि जर परीक्षेला आली तर व्यवस्थित लिहा. ओके. आणि अशा प्रकारचेच काही उदाहरणं महत्त्वाचे पाहण्यासाठी माझा चॅनल आहे भोर सर द मॅथ्स मास्टर हे नाव आहे आमच्या चॅनलचं. तुम्ही याला सबस्क्राईब करून ठेवा. आणि काही विचारायचं असलं थेट मला तर माझा नंबर आहे 99 21 21 59 43. ह्या नंबरवर तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपला तुमचं काय मेसेज पाठवू शकता. ओके. धन्यवाद.